फोटो काढता कोण आहे पोरगा पोरीचे दोघं भाऊ बहिणी रे ते माझ्या नाही गेलो त्याचे बस ह्यात हात काढणार मॅडम सगळ्यांना पाठवणार ग्रुप पाठवणार सगळं अरे त्यांनी व्हिडिओ चालू टाळला नाही दादा आजही भारतातील बहुसंख्य लोक त्यांना महान क्रांतिकारी म्हणून ओळखतात. विनायक दामोदर सावरकर या क्रांतिकारक देशभक्त आणि अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाचे नाव भारताचे नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षर कोरले गेले. अशा या महान क्रांतिकारकांना आभार त्यांचा सर्वप्रथम दिवाळवंदन जीवनाला व्यस्त
अवधारका जगत्पालका सोडून तुझ्या पुढं अशी ही ज्वलंत सत्यकथा शाहीर गाथा होती जी जी गड्यांनो, ही गाथा आहे त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची. देशासाठी घडलेल्या तेजपुंज महासूर्याची. तो परसत्तेचा काळ महाविक्राळ नित्य अवमानाचा काळ मनात सततचा खंडोळ वारकऱ्याची होती अवघड क्रांतीच्या उरल्या क्षणात हो जी जी त्यात होता एक अग्रेसर तळता सशस्त्र क्रांतीचा प्रणेता वरल्यामुखी निर्धाराच्या जाणीवा मर्यादेवत्वाच्या हा लढा होता अस्तित्वाचा समोर येणाऱ्या असंख्य आव्हानांचा. 1857 पासून धगधगत असलेल्या या स्वातंत्र्य युद्धात असंख्य तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भर तारुण्यात शिवरायांप्रमाणे सावरकरांनी शपथ घेतली. शपथ घेतो या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारू शिवरायांप्रमाणे मी विजयी होईल. मारिका मारिका मरे तो झुंजे. हिंदुत्वासह जागविला प्रखर राष्ट्रवाद. मित्रमेळा अभिनव भारत सारखे विविध प्रयोग देशात जनजागृतीसाठी उपयोगी ठरले. विदेशी वस्त्रांची होळी पेटवून साऱ्या देशात एकच झळका उडवला. शिक्षणासाठी त्यांनी लंडन गाठले आणि तिथेही असे काही काही रे जमले आपल्या मागा इंग्रज सांगते शिक्षणाचा शर्तीनं चक्क लढणार. सावरकरांच्या घरावर जप्ती आणली आहे. जर कोणी यांना आश्रय दिला तर त्यांच्याही घरादारावरून असाच गाढवाचा दांड फिरवला जाईल. अशी अनेक संकट सावरकरांवर आली. त्या दैवाने त्यांच्या मुलालाही हिरावून घेतली. अहो आपला प्रभाकर गेला हो.
मोठा योद्धा असला तरी शेवटी माणूसच ना हो. एकावर एक असे किती आघात सोसायचे. सर्वस्व हिरावून घेतल्यावर सावरकर अगदी व्याकुळ झाले. ब्रिटिशांना डोलजड झालेल्या सावरकरांना शेवटी लंडन मध्ये अटक करण्यात आली. भारत मातेसाठी या वीरपुत्राचा जीव अधिकच गमवत होता. कधी एकदा मायदेशी परत जातो असं त्यांना वारंवार वाटत होतं. आणि एके दिवशी वाहतुकीचं खडखडे जरी नाही तलवारी तरी एकता साऱ्यावर हरी जणू हा अगस्तीच भुवरी पुन्हा इंग्रजांच्या मावळीत सापडले. अवघ्या 30व्या वर्षी 50 वर्ष जन्मले. काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी अंदमानाच्या बेटावर कबीरकाळ पोखळली. तिथला जेलर जनरल बॅरी म्हणजे दुसरा सैतानच हो. काळ पाणी अंदमानाचं पहिलं परी चुकलं त्यांना कोणीच काय दिलं शिळा भाकरीचा शळ त्यांचा केला त्यांनी केला नव्हता त्याचा तो सगळा इथे अप्रवला साहेब. सैतान म्हणतात मला नाही तुम्हाला इथे आजन्म स्थळम बाबा तर नावाचा जनरल जनरल मी जरी इथे मेलो तरी ही माझीच मातृभूमी. मला चढवून मारण्याचं स्वप्न बघणारे तुम्ही आणखी किती काळ इथे राहणार याचा विचार करा. या सैतान रूपी जेलरची आग मस्तकात गेली. याने सावरकरांचा सूड घेण्याचा एकही मोका सोडला नाही. पण अशातही या माणसाला स्वस्थ बसले नाही. दिवसभर जनावरांसारखं राबून देखील रात्री तिथल्याच कैद्यांच्या मनात त्यांनी क्रांतीचे बीज रोवले. कारागृहाच्या भिंतीवर मिळेल त्याने करून त्यांनी 1-2 नव्हे तर 10,000 ओळींचे कवला काव्य लिहिणारे असे आद्य कवी म्हणजे वीर सावरकर. दीर्घकाळ तुरुंगावास उटकट घास कोरलं त्यानं भिंतीच्या छाताडावर मनात बोलण्याचे बोलकर शोधित वाचे कापे तो थरथर असा रचही तो वीर इतिहास मला प्रश्न पडला होता की नवीन काही लिहायचं असल्यास कुठे लिहावे. पण ही नवीन जागा करून दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. What? This man is an impossible! देशाने 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचा अरुणोदय पाहिला. अवघा देश त्या स्वतंत्र देवतेचा जय जयकार करू लागला.
सावरकर यांच्याविषयी तो शब्द सांगत आहे. विनायक दामोदर सावरकर त्यांच्या आईचे नाव राधाबाई आणि बहिणीचे नाव इंदाबाई आहे. भावाचे नाव कॉलेज दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 नाशिक जवळ बापूच्या गावी झाला. ते क्रांतिकारी नेता नाटककार होते. 1857 साली त्यांनी कोल्हापूर इतिहास लिहिला. जातीपाताबद्दल विरोधी होते. मित्रांनो, आज मी तुम्हाला वीर सावरकर यांविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती. वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते. ते भारतीय स्वातंत्र्य सैनिक, मराठी कवी व लेखक होते. त्यांचा जन्म 28 मे 1883 साली नाशिक जिल्ह्यातील भोगूर या गावी झाला. त्याच्या वडिलांचे नाव दामोदर व आईचे नाव राधा असे होते. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासून अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना यावर त्यांचे प्रभुत्व होते. सावरकरांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. पुढे ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका हे स्वतंत्रतेचे स्त्रोत लिहिले. चाफेकर बंधूंना फाशी झाली हे त्यांना कळतच ते कुलदेवता भगवती सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून अभिनव भारत संघटना तयार केली. मारता मारता मरत असून अशी शपथ घेतली. पॅरिसहून लंडनला येताना सावरकरांना अटक करण्यात आली. 24 डिसेंबर 1910 रोजी त्यांना पहिली जन्मठेप झाली. सावरकरांना अंदमान येथे ठेवण्यात आले. सावरकरांनी हिंदू राष्ट्रदर्शन, हिंदुत्वाचे पंचप्राण हे ग्रंथ लिहिले. इंग्रजांविरुद्ध उठावांचा इतिहास सावरकरांनी लिहिला. स्वातंत्र्य समर या नावाने प्रसिद्ध आहे. जाती व्यवस्था मोडण्यासाठी 7 बेड्या मोडायलाच हव्या असे सांगितले. त्या 7 बेड्या म्हणजे विभक्तबंदी, व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, सिंधू बंदी, शुद्ध बंदी व बेटीबंदी असे आहे. नंतर त्यांनी अन्न औषध वर्ज्य केले. 26 फेब्रुवारी 1966 रोजी ते अनंतात विलीन झाले. सावरकरांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रल्हाद केशवात यांनी दिली. असे थोर स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझा शतशः प्रणाम. परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी 2 शब्द सांगणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणारे, जहालच्या सैनिकांचे विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले, मानवतेने सावरकर इतर मनाने झुकणारे थोर पुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. नाशिक जिल्ह्यातील भोगूर या गावी 28 मे 1883 रोजी सावरकरांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर तर मातेचे नाव राधाबाई. भावुक मनाचे, कविवृत्ताचे, प्रखर बुद्धिमत्ता लाभलेले सावरकर विद्यार्थी दशेपासूनच चळवळी हुशार तर विद्यार्थी म्हणून ओळखले जाऊ लागले. भारताच्या पायातील पारतंत्र्याच्या बेड्या खडाखड तोडून भारताला स्वातंत्र्य करावे या विचाराने त्यांची जडणघडण झाली. भरपूर वाचन, मनन, चिंतन, व्याप, लेखन या गुणांनी त्यांनी आपले व्यक्तिमत्व घडवून स्वातंत्र्याची चळवळ स्वतःला झोकून दिले. सहकार्य मित्र जाऊन कुलदेवतेच्या साक्षीने मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर झटले अशी शपथ घेतली.
लेखन आणि कविता यांचा तुम्हाला ध्यास जनजागृती करण्यासाठी टिळकांचा केला अभ्यास टिळकांचा केला अभ्यास अस्पृश्यते निर्मूलनासाठी अहोरात्र मेहनत केली पतितपावन मंदिर बांधून ती केली प्रशोभक भाषणे केली म्हणून कित्येक वेळा झाली अटक कित्येक वेळा झाले ब्रिटिश सरकारने तुम्हीच खरे खलनायक हिंदू महासभेला जन्म देऊन लाखेत आणले गांधी पुराण आडवे आले तरी कार्य नाही थांबले करडांचा जनसमुदाय आपण एकत्र आणला होता तर देश प्रेम पाहून संपूर्ण जन्म होता स्वातंत्र्य म्हणून तुमचं खरे नायक श्री गणेशाचे रूप आपण तुम्हीच आमचे विनायक असा हा टिळकांचा ब्रिटिश सरकारला नडला होता त्या शूरवीराला पाहून काळा पाणी रडला होता धन्यवाद. काळविताचे सर्व जुने शिक्षक आमचे जे आहेत जगदाळे सर, मोरे सर, गवळी सर, राक्षे सर, आमच्या भोसले मॅडम, गुळेप्पा यांच्यामध्ये फक्त एकच कमी आहे ते म्हणजे ढमाले सर आणि आमच्या आवडत्या गुळवे मॅडम यांची. त्या जर असतं तर आज खूप छान वाटलं असतं. खूप छान वाटलं असतं कारण ढमाले सर आणि गुळे मॅडम अशा होत्या की ते सर्व विद्यार्थ्यांचे म्हणजे आई म्हणूनच राहिले, वडील म्हणूनच राहिले. त्यांनी सर्व शिक्षकांना सांभाळून घेतले, सर्व विद्यार्थ्यांना सांभाळून घेतले. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येकाला त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे त्यांच्या सवयी काय त्यांना अशा पूर्ण तोंडपाठ झाल्या होत्या. पूर्ण शाळेवरती त्यांची एवढी बारीक नजर असायची की कोणता विद्यार्थी काय करतोय, कुठं जातोय, म्हणजे कोणते त्यांचे सर्व त्यांना म्हणजे सरांना माहित होतं, मॅडमला माहित होतं. ते शाळेमध्ये कधी सर किंवा मॅडम म्हणून कधी वावरलेच नाही, ते सगळ्यांचे आई वडीलच झाले. ज्यावेळेस सर आणि मॅडम गेले त्यावेळेस असं वाटलं की आपले आई वडील गेल्यानंतर एखादं मूल कसं पोरगं होतं तसं पोरगं झाल्यासारखं वाटलं. सर एक वटवृक्षाप्रमाणे होते. त्यांनी सर्वांना स्वतः उन्हात उभे राहून त्यांनी सर्वांना सावली दिली. आता जे सर्व आमचे जुने शिक्षक आहेत ते त्यांच्या वडाचे जे पारंब्या येतात ना त्या फांद्यांप्रमाणे आहेत की ते सर्व जुने शिक्षक यांनी शाळेला खूप छान पद्धतीने सांभाळून घेतले. आप्पा यांनी पण शाळेची जबाबदारी खूप छान पद्धतीने सांभाळली. त्याच्यानंतर आता आप्पा गोळे बाबाच्या प्रमाणे आपण बघितल्यानंतर म्हणजे गोळे बाबांचीच आठवण येते. कारण ज्याप्रमाणे गोळे बाबा शाळेमध्ये आल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला उभं राहून म्हणायचे, ए उभं राहा, 2चा पाडा म्हण, 3चा म्हण, नाही आलं का चांगले फटके बसायचे. तसे आता गोळे आप्पा पण करायला लागले की कोणत्या पण वर्गामध्ये जातात, कोणत्या पण विद्यार्थ्याला उभं करतात, ए हा धडा वाच, हा इंग्लिशचा धडा वाच. म्हणजे त्यांचं म्हणणं असेल की मी कोणत्याही वर्गात जरी गेलो तरी प्रत्येक विद्यार्थ्याला हे लिहिता वाचता आलंच पाहिजे आणि त्यांनी ते केलंच पाहिजे, हा त्यांचा खरा अट्टाहास आहे. आणि त्यांनी म्हणजे हे जर त्यांनी जर असं शेवटपर्यंत जर ठेवलं तर शाळेतला एक ना एक विद्यार्थी हा शिकल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस तो इथून शाळा सोडल त्यावेळेस एक चांगला व्यक्ती आणि माणूस म्हणूनच बाहेर पडेल, एवढी मला निश्चित खात्री आहे. आता मॅडमच्या जागेवरती आलेल्या मॅडमची मुलगी आलेली आहे, पण ती पण सेम मॅडम सारखीच आहे. तिचं चालणं बोलणं आवाज सुद्धा सेम मॅडम सारखा आहे. ती थोड्या दिवसांनी काय होईना पण मॅडमची जागा निश्चित घेणार याचा पूर्ण विश्वास वाटतो. आपली शाळा, आपल्या शाळेमध्ये असणारे सर्व जुने शिक्षक माननीय मुख्याध्यापक जगदाळे सर हे जे तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना मदत करताना ते खूप छान करतात की याच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला जीवदान मिळतं, त्यांच्या घरच्यांना तुम्ही जो आधार देता याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा नवीन अशी जगण्याची उमेद तयार होती. आणि तुम्हाला जे मदत करणारे तुमचे सहकारी शिक्षक वर्ग आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आपल्या शाळेमध्ये म्हणजे शिक्षणाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतले जातात. यामुळे मुलांची बौद्धिक पातळी सुधारून ते म्हणजे त्यांच्या अंगामध्ये असलेली कलागुण ते बाहेर काढून शिक्षक लोक त्यांना प्रोत्साहन करतात, मार्गदर्शन करतात. याच्यामुळे त्यांचे स्टेज जिरिंग वाटते की त्यांना पुढे गेल्यानंतर त्यांना कुठेही जर गेले ते तर त्यांना जर बोलायला लावलं तर ते कुठेही कमी पडणार नाही, अशी मुलं आपल्या शाळेमध्ये तयार होतात. आपल्या शाळेमध्ये
सर्व शिक्षक छान आहेत, पण आमचा परिचय जास्त करून जेवढे जुने शिक्षक आहेत त्यांच्याशीच आला. ते आम्हाला म्हणजे अजून सुद्धा त्यांची आठवण खूप येते. त्यांनी मारलेलं दिलेली शिक्षा, याच्या बाहेर उभं केलेलं आमच्या वेळेस खूप कडक होतं. पण आजकालचे पालक काय करतात, जर मुलांना थोडंसं जरी मारलं तरी लगेच पालक शाळेमध्ये येतात, मॅडम विरुद्ध लगेच कंप्लेंट करतात. पण असं नाही व्हायला पाहिजे. आपण म्हणतो ना, छडी वाजे छमछम आली विद्या येई घमघम, हे असंच पाहिजे. जर त्यांना 2 फटके पडल्याशिवाय ना मुलं सुद्धा कधी सरवणार नाही. आपल्याला पण माहिती आहे की आपली मुलं कशी आहेत ते. आपल्याला घरामध्ये जर आपलं एक मूल सांभाळत नाही तर आपण शाळेमध्ये एवढी मुलं आपण जर पाठवून देतो, त्या शिक्षकांनी कसं काय सांभाळायचं त्या मुलांना. जर त्यांच्यावरती योग्य संस्कार करायचे असले आणि त्यांना जर चांगले शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना हे फटके पडावे. माझी अशी इच्छा आहे की इथून पुढे जर शिक्षकांनी, जर पालकांनी जर विद्यार्थ्याला जर मारलं तर कोणताही पालक शाळेमध्ये विचारायला आला नाही पाहिजे की मॅडम तुम्ही आमच्या पालकाला का मारलं किंवा विद्यार्थ्याला का मारलं, तुम्ही का बोलले. कारण हा तुम्हाला जर एवढं जर वाटत असेल की तुमचा मुलगा जर पुढे जायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे किंवा पुढे त्याने काहीतरी व्हायला पाहिजे, तर त्याला आत्ताच फटके पडू द्या, आत्ताच सुधारू द्या. पुढे सुधारण्याची वेळ कधी भेटत नाही मुलांना. आपल्या शाळेमधले असलेले जंडारी सर, गवळी सर, राक्षे सर, मोरे सर, भोसले मॅडम हे आम्हाला आईप्रमाणे आहेत. त्यांनी खूप म्हणजे आम्हाला आधार पण दिला, जीव पण लावला, आमच्यावरती संस्कार केले. आम्ही शाळेत असताना सर तुमचा आम्हाला जो सहवास लाभला तो आमच्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्या मुलीला लाभावा एवढी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही जे संस्कार आमच्यावरती केले ते त्यांच्यावरती पण व्हावे, त्यांना सुद्धा तेवढं कडक धरावं. माझी इच्छा तशी आहे की तिला म्हणजे त्यांना चांगलं वळणच लागलं पाहिजे. इथून पुढं असं मुळमुळी सरकार राहून नाही तर कडक राहून शाळा आपली चालली पाहिजे, आपली शाळा नावारूपाला आली पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. माझ्या बरोबर म्हणा रामकृष्ण हरी. 2 घोषणा देऊया. एक आपल्या शाळेच्या नावाची, जय श्रीराम. नाश्ता केला नाही का सकाळी? जय श्रीराम. अरे बा. भारत माता की, भारत माता की. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. धन्यवाद. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थी. आता अभिनव भागविलासिनी, जे चातुर्य अर्थ कला कामिनी, ते शारदा विश्व मोहिनी नलिनी मी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन करतो. आणि म्हणूनच बोलण्यासाठी मी आजचे बालसभेचे अध्यक्ष त्यांनाही बरोबर घेतलेला आहे. तेवढाच मला आधार, कारण इतक्या सुंदर कार्यक्रमानंतर बोलणं आणि विचार व्यक्त करणं हे कितीही बोलण्यात पटाईत असला तरी सुद्धा ते अतिशय अवघड आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत संपवणार आहे. अपेक्षा करतो बाल सावरकरांना, आपण 3 तास बसलेले आहात, आणखी फक्त 10 मिनिटं बसलात तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील 3 प्रसंग फक्त सांगणार, जे आपल्यासाठी, पालकांसाठी आणि स्वतः माझ्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. त्या 10 मिनिटांमधले पहिले 2 मिनिटं मला कौतुक करण्यासाठी मी मागतोय संयोजकांकडं. सगळ्यात अगोदर जेव्हा आमचा व्यासपीठाच्या दिशेने प्रवेश होत होता तेव्हा केलेलं स्वागत हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वागत आहे. त्याबद्दल मी शाळेचा आणि संयोजकांचा अतिशय कृतज्ञ आहे. माणसांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना फुलं फार कमी वाट्याला येतात आणि विशेषतः शिक्षक, आता पालकांनी मनोगत व्यक्त करताना कठोर हा शब्द वापरला, तर कठोर म्हणून बदनाम असणाऱ्या काट्यांची जबाबदारी असते नाजूक फुलांचं रक्षण करण्याची. आणि म्हणून जीवन जगत असताना इतरांच्या वाट्याला काटे कमी आणि फुलंच जास्त येतील असा प्रयत्न ज्या शिक्षकांचा असतो, त्या शिक्षकांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांकडून जेव्हा काही अशा पद्धतीचं स्वागत होतं, त्या स्वागताबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. त्यानंतर मला आवडलेली
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या बालसभेचे अध्यक्ष, ज्यांनी दुसरी आणि 2 तुकड्यांच्या मधून एकत्रितपणे हा कार्यक्रम बसवला, त्यांचाच हा चिरंजीव आहे. एकतर त्याला हे पात्र अतिशय चांगलं शोभलेलं आहे. नंबर 2, त्याच्यामध्ये जी असणारी सात्विकता आणि आक्रमकता दोन्ही गुणांचा संगम त्याच्या ठिकाणी आहे. आणि आज त्याने फक्त सावरकरांचा पोशाख केला नाही, तर सावरकरांचे विचार अंगामध्ये घेऊन तो आपल्या आयुष्याची पुढे वाटचाल करणार आहे. त्यानंतर मला कौतुक करायचंय ज्यांनी भाषणं केली त्या विद्यार्थ्यांचे. त्यातही जो विद्यार्थी शेवटी भाषण केलं, मॅडमनी सांगितलं म्हणून मला कळलं की त्याला थोडासा ऐकण्याचा त्रास आहे किंवा त्याला ऐकायला कमी येतं किंवा मशीन लावून तो ऐकतोय. शिक्षकांनी किंवा आता जगदाळे सरांनी एक वाक्य वापरलं की लहान मुलांना शिकवणं अवघड आहे, परंतु मला त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य म्हणावं असं वाटतं की लहान मुलांना शिकवणं निश्चित अवघड आहे, पण लहान मुलांना शिकवणं तितकंच आनंददायी आहे. जो आनंद इतर कुठेही नाही तो आनंद यांच्यामध्ये आहे. जो आनंद मोठ्या मुलांच्या बरोबर शिकवण्यात नाही तो आनंद या मुलांना घडवण्यात आहे. आणि म्हणून आनंदी राहण्याचा जो ट्रिब्यूट ईश्वराने आपल्याला दिलाय तो डिस्ट्रीब्यूट करण्याची हीच एकमेव संधी आहे. तिसरं कौतुक करायचंय पोवाड्याचं. सरांनी आता मगाशी उल्लेख केला, इस्रायल त्याचं नाव आहे. धर्माचा उल्लेख मी करणार नाही, कारण हिंदू धर्म हा सगळ्या धर्मांना एकत्रित करणारा हिंदू धर्म जो सावरकरांनी आपल्याला शिकवला. त्यामुळे भारतात राहणारे, या विश्वात राहणारे सगळेच हिंदू अशी व्यापक व्याख्या हिंदूंची ज्यांनी केली, अशा सावरकरांची पुण्यतिथी 26 फेब्रुवारीला असते. काही कारणास्तव ती आपण आज घेतोय, परंतु उत्साह तितकाच आहे. पोवाडा सादर करताना 2 वेळा माझ्याही डोळ्यात अश्रू आले. एकदा अश्रू आले जेव्हा त्या 2 सावरकरांच्या घरातल्या गृहिणी, एक सावरकरांची पत्नी होती आणि एक शेजारीण होती, आणि त्या पत्नीच्या तोंडून पोवाड्यातले शब्द किंवा तो जो मधला संवाद होता, अहो आपला प्रभाकर गेला, सावरकरांच्या चिरंजीवाचं नाव. आणि हे शब्द पडल्यानंतर पोवाड्याचे शब्द होते, त्या मुलींचा अभिनय होता. आणि कितीही चष्मा घातला तरी थांबवायची इच्छा असूनही मी अश्रूंना थांबवू शकलो नाही, कारण सावरकरांनी आपल्या संसाराची तिलांजली दिली म्हणून भारताचा संसार उभा राहिला. म्हणून त्यांचं गाजलेलं प्रसिद्ध वाक्य, मुलांनो तुम्ही इथून पुढे भाषणामध्ये जी माहिती सांगता त्या माहितीमध्ये हे वाक्य ऍड करा, तुमच्या भाषणामध्ये अधिक चांगला प्रभावीपणा येईल. सावरकरांना जेव्हा तुरुंगामध्ये पाठवलं तेव्हा गोंदपाटाचे कपडे घालण्यात आले होते. म्हणजे आज आपण पाय पुसायला दरवाजात जे पोतं ठेवतो त्या पोत्याचे कपडे, ते पोशाख घालून ज्या सावरकरांनी अत्यंत चांगले कपडे घालून आपलं बालपण किंवा जीवनाची सुरुवात केली, त्या सावरकरांना गोंदपाटाचे कपडे घालून त्या वेशामध्ये जेव्हा त्यांच्या पत्नीने पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि त्यावेळेला सावरकरांनी दिलेलं उत्तर काळजामध्ये कोरून ठेवण्यासारखे. सावरकर म्हणाले, रडू नकोस, असेल दैवाच्या मनात तर पुन्हा भेटू, पुन्हा नव्याने संसार करू. अगं 4 काटक्या गोळा करून कावळे आणि चिमण्या सुद्धा संसार करतात. तुझ्या माझ्या वाट्याला आलेला संसार वेगळा आहे. देशाचा ढासळलेला संसार उभा करण्यासाठी तुझ्या माझ्या संसाराचं अर्ध्य आपण दिलं पाहिजे. हे सावरकरांचे उद्गार काळजावर कोरून ठेवण्यासारखे. सावरकरांनी ते बोलावं, त्यांच्या पत्नीने ते ऐकावं, इतिहासाने त्याची नोंद घ्यावी आणि अवघ्या भारतवर्षाने त्याच्याबद्दल कृतज्ञता असावं. यासारखं दुसरं आनंददायी आणि कृतज्ञतेचा दुसरा क्षण नाही. मुद्दामून मी शेवटच्या 5 मिनिटाकडे वळतोय. मला ज्या वेळेला निमंत्रण आलं सावरकरांच्या या पुण्यतिथीचं, त्याच क्षणी मी स्वतःला धन्य समजलो. आणि मला खात्री आहे की मी इथे जे बोलतोय ते बोलणं वरवरचं नाही, ते बोलणं आतून आहे. त्याचं महत्वाचं कारण 5-6 वर्षापूर्वी अंदमान निकोबारला विश्व साहित्य संमेलन भरलेलं होतं आणि त्या विश्व साहित्य संमेलनाला जाण्याचा योग आला. नवे आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या टीमला मी आग्रह केला की आता आपल्याला तिथे जायचंच आहे. तुम्ही इतर दुसऱ्या देशात फिरायला जाता, मला काही म्हणणं नाही, तिथे मी अट्ट करणार नाही, मला तिकडे घेऊन जा, परंतु अंदमान निकोबारला तुम्ही ट्रिप प्लॅन करा. एकतर अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे,
नंबर 2, त्याच वेळेला 10वीच्या पुस्तकामध्ये अनएक्सप्लोर्ड ब्युटी नावाचा इंग्लिशमध्ये धडा होता आणि त्या धड्यामध्ये अंदमान निकोबारच्या सौंदर्य स्थळांची माहिती दिली होती. एक शिक्षक म्हणून मला नेहमी असं वाटतं की आपण बऱ्याच वेळेला ते आपण पाहिलंय का. मला तर ते नेहमी वाटायचं. त्याच्या आधी कर्नाळा द बर्ड सँक्च्युअरी हा एक लेसन होता. माझ्या लक्षात आलं आपण मुलांना शिकवतोय कर्नाळाबद्दल, पक्षी अभयारण्याबद्दल, परंतु ते नुसतं IQ माहितीबद्दल शिकवतोय. प्रत्यक्ष कर्नाळ्याला गेलं पाहिजे म्हणून दिवाळीच्या दिवसाच्या पहिल्या दिवशी मी वल्लभनगर मधून पनवेलला गेलो आणि तिथून अक्षरशः SD ने कर्नाळा पक्षी अभयारण्य बघायला गेलो. एकटाच वरती गेलो, कर्नाळा किल्ल्याचा सुळका पाहिला आणि एकटाच खाली आलो. आणि खाली आल्यावर मला लोकांनी वेड्यात काढलं की तुम्ही एकटे का गेले, तिथे वाघ आहेत, सिंह आहेत, कुणी तुम्हाला हल्ला करू शकतं. तात्पर्य एवढंच आहे, मी हे केलं अभिमानाने सांगत नाही, परंतु धड्यातला जो भाग आपण शिकवतो ते जर आपण प्रत्यक्ष पाहिलं असेल तर ते शिकवायला जास्त मजा येते. म्हणून मी अंदमानला गेलो. द अनएक्सप्लोर्ड ब्युटी नावाचा जो लेसन होता, तिथली सौंदर्य स्थळं बघायची होती. जुन्या 20 रुपयाच्या नोटेवर ज्या बेटाचा फोटो आहे ते बेट प्रत्यक्ष बघायचं होतं. ही झाली सौंदर्य स्थळं. पण ज्या स्वातंत्र्यवीराने, ज्या भारताच्या सुपुत्राने आपलं आयुष्य बलिदान दिलं, आपल्या आयुष्यातले महत्वाचे क्षण स्वातंत्र्यासाठी दिले, जेलमध्ये दिले, तो सेल्युलर जेल मला बघायचा होता. आणि मित्रांनो, तो सेल्युलर जेल बघायला तुम्ही अवश्य जा. इथून पुढे कुठेही फिरता नाही आलं तरी चालेल. जसं वारकऱ्याला पंढरपूर महत्वाचं आहे, आदरणीय बाबांनी कायम पंढरपूरची वारी केली. वारकऱ्यांसाठी किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तांसाठी जितकं पंढरपूर महत्वाचं आहे, तसं प्रत्येक भारतीयांसाठी अंदमान निकोबार महत्वाचं आहे. कारण त्या अंदमान निकोबारच्या जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातले 10 वर्ष तिथं घालवलेले. ती खोली आम्ही तिथे जाऊन पाहिली आणि आपोआप मस्तक झुकलं गेलं. तो जेल पाहिला, त्या जेलची रचना पाहिली. 8 पाकळ्या आहेत त्या जेलला आणि मध्यभागी तो जेलर उभा राहिला की कुठूनही कैदी कसाही गेला तरी तो दिसतो. मुद्दामून सावरकरांना त्रास देण्यासाठी त्या ठिकाणी सावरकरांच्या खोलीच्या समोरच फाशी देण्याची जागा व्यवस्थित केलेली. आपण कधी गेला तर आपल्या ते लक्षात येईल. सावरकरांची खोली दुसऱ्या मजल्यावर एकदम कडेला आहे आणि त्यांच्या एकदम खाली गेलात, खालच्या समोरच्या बाजूला तिथे फाशी. रोज कोणाला तरी फाशी दिलं जायचं आणि ते सावरकरांना दिसावं अशी व्यवस्था करायची. म्हणजे रोज मरणाच्या यातना कशा असतात ते सावरकरांना याची देही याची डोळा बघता याव्या. आणि हे बघून तरी सावरकर मागे हटतील. परंतु मागे हटतील ते सावरकर कसले. आता पोवाड्यामध्ये आपण पाहिलं की त्यांनी भिंतीवर लिहिलं, ते काय लिहिलं तेही आम्ही पाहिलं. त्या भिंतीवरती त्यांना लेखणी नाही मिळाली, त्या भिंतीवरती त्यांना लिहायला कुठला पेन नाही मिळाला. तर बाभळीचा काटा असेल, खिळा असेल किंवा उपलब्ध जे साहित्य असेल त्या साहित्याने भिंतीवरती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कविता लिहिल्या आणि त्या कविता म्हणजे देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या कविता होत्या. त्या जेलरने आला आणि त्याला काळा रंग फासला. आता आपण पोवाड्यामध्ये पाहिलं तर सावरकरांनी त्यालाही धन्यवाद दिला. अरे, ज्या कविता मी लिहिल्या त्या माझ्या केव्हाच पाठ झाल्या होत्या, आणखी कविता लिहिण्यासाठी मला जागा नव्हत्या, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला ती जागा करून दिली. प्रतिकूलतेतून सुद्धा कसा मार्ग काढायचा हे सावरकरांकडनं शिकाव. तो कोलू कसा ओढला जातो, नारळातून त्या याच्यातून तेल कसं काढलं जातं आणि मागून चापकाचे फटके कसे टाकले जातात हे प्रत्यक्ष पाहिल्यावर लक्षात येतं की ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी भोगलंय ना, त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता कायम अंतःकरणात असली पाहिजे. आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं म्हणून ते त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, शिक्षकांनी शाळेत शिकवलं म्हणून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता. अरे पण ही स्वतंत्र भारतातली स्वतंत्र शाळा निर्माण करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांची कृतज्ञता आपल्या अंतःकरणात कायम पाहिजे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाट्याला त्याही वेळेला अवहेलना आल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा या सावरकरांच्या बाबतीत काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि त्यांना 2दा जेल झालं. एक तर 2दा जन्मठेप झाली 25 वर्षाची. 25 वर्षाची जेल झाल्यानंतर सावरकरांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं आणि त्यांनी इंग्रजांना प्रतिप्रश्न केला की 2दा जन्मठेप देताय, तुम्हाला खात्री आहे का तुम्ही तोपर्यंत आमच्या देशावर राज्य कराल? इतका तो जाज्वल्य विचार होता. नंबर 2, तुम्हाला हे मान्य करावं लागेल की आम्ही हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. याचा अर्थ तुम्हाला इंग्रजांना पुनर्जन्म माहिती आहे की काय हे तुम्ही मान्य केलेलं दिसतंय. आणि मग त्या 10 वर्षाच्या कालावधीच्या अगोदर त्या जेलमध्ये नेत असताना आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे. एका विद्यार्थिनीने आपल्या भाषणाची शेवट, ने मजसे ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळा, मार्शलीच्या बंदरावरती त्यांनी
बोटीतून उडी टाकली आणि किनारा गाठला आणि तो दुर्दैवाने ते फ्रेंचच्या समुद्रकिनारी जाऊन पोहोचले आणि फ्रेंचच्या सैनिकांनी त्यांना पकडलं आणि मग इंग्रजांनी तिथून त्यांना पुन्हा घेऊन काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून अंदमान निकोबारला नेलं. पण त्यावेळेला त्या फ्रेंच सैनिकांना हे माहिती नव्हतं की हे सावरकर कोण आहे. त्यांना पश्चाताप झाला की आपण एका थोर विभूतीला इंग्रजांच्या ताब्यात दिलंय आणि म्हणून त्यांना असं वाटलं की पुन्हा सावरकर उडी मारतील की काय, म्हणून ते स्वतःच्या 2 बोटी घेऊन तिथपर्यंत त्या बोटीचा पाठलाग करत गेलेले होते. म्हणजे ज्या फ्रेंच अधिकाऱ्यांना ज्यांनी पकडून दिलं त्यांना पश्चाताप झाला आणि त्यांना असं वाटलं की पुन्हा सावरकरांनी उडी मारावी आणि त्यांना आम्ही मदत करावी, ती संधी आम्हाला मिळावी, अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनात आला. परंतु भारतामध्ये अजूनही काही अशी लोक आहेत की जी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या भिंतीवर लिहिलेली काव्य मिटवायला निघालेली आहे. हे दुर्दैव आहे भारताचं. गांधीजींच्या हत्येनंतर पुन्हा त्यांच्यावरती आरोप करण्यात आले आणि त्यांच्यानंतर आरोप केल्यानंतर पुन्हा सिद्ध झालं की त्याच्या सावरकरांचा कुठलाही दोष नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. सावरकर हिंदुत्ववादी होते पण ते विज्ञानाधिष्ठित हिंदुत्ववादी होते. आपल्याला जे कर्मकांडाने बरबटलेला हा जो हिंदू धर्म त्यांना तसा अपेक्षित नव्हता. त्यांच्या दृष्टीने विज्ञानाने मान्य असलेला, विज्ञानाला परिपूर्ण असणारा, विज्ञानाच्या तत्वावरती टिकून राहणारा आणि हिंदू म्हणजे फक्त भारतीय नाही तर हिंदू म्हणजे या विश्वावरती जन्माला आलेला प्रत्येक जण हिंदू आहे, इतकी व्यापक भावना त्यांची होती. म्हणून वसुधैव कुटुंबकम ही वेदातली भाषा त्यांना मान्य होती. किंवा माऊलींचे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला, या पद्धतीचं वर्तन त्यांचं होतं आणि संकुचित दृष्टिकोन अजिबात नव्हता. ते भारतीय स्वातंत्र्यासाठी लढले परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की उद्या इंग्रजांच्यावर जरी कुणी आक्रमण केलं आणि इंग्रज पारतंत्र्यात गेले तर इंग्रजांच्या बाजूने सुद्धा मी लढायला जाईल, या पद्धतीचा त्यांचा हेतू होता. शेवटच्या 2 मिनिटात त्यांच्याबद्दलची आणखी एक महत्वाची माहिती सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म आपल्या एका कन्येने सांगितला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यामध्ये बुगुर या गावी झाला. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं, पुराण काळामध्ये राक्षसांना मारण्यासाठी दधीची नावाच्या महात्म्यांनी ऋषीने आपली हाडं दिली आणि त्या हाडांपासून वज्रास्त्र बनवलं आणि त्या वज्रास्त्रापासून अनेक दैत्यांचा नाश करण्यात आला. पण त्यावेळेला दधीची ऋषींनी दिलेली ती जी हाडं आहेत, त्याच्या अस्थी आहे, त्याच्या कास्ती आहे, त्यातला काही भाग शिल्लक राहिला आणि त्या विधात्याला असं वाटलं असेल की या राहिलेल्या हाडांचं काय करावं. तर त्या विधात्याला स्वप्न पडलं की या राहिलेल्या हाडांचं काय करावं. तर या राहिलेल्या हाडांपासून जी मूर्ती बनवली ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यामुळे वज्रास्त्र कठीण असणारं जे काव्य आहे ते काव्य ज्यांनी निर्माण केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक कविता जरी अभ्यासली ना तरी जीवनाचं सोनं होईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांची तुमच्या वयात आता भाषणाचा मुद्दा सांगायचा राहून गेला, तो सांगतो आणि थांबतो. या मुलांनी इथे येऊन भाषणं केली, बऱ्याच मुलांनी भाषणं पाठ केली, मॅडमनी पाठ करून घेतली, काही आईवडिलांनी पाठ करून घेतली. मला अत्यंत आनंद आहे. या वयामध्ये हे संस्कार जर झाले ना तर ही मुलं कधीच आयुष्यात व्हायला जाणार नाही. ज्या ऐकल्यानंतर आपल्याला अपडेट करावं असं वाटतं, आपणही काहीतरी सुधारावं असं वाटतं. इतकी चांगली या मुलांनी. उभे राहा जरा, 2 जण उभे राहा. सूत्रसंचालन करणारे पुढच्या वेळेला मी जेव्हा येईल तेव्हा माझं सूत्रसंचालनाचं पुस्तक, एकदा जोरदार टाळ्या या 2 आधुनिक सूत्रसंचालकांसाठी. त्यानंतर मोरे सरांचा उल्लेख झाला, गवळी सरांचा उल्लेख झाला. मागच्या बालसभेला मी भाषण करून बाहेर गेलो आणि आदरणीय मोरे सर जवळ आले आणि त्यांनी माझ्या भाषणातला एक संदर्भ देऊन माझ्याशी चर्चा केली आणि माझंही नॉलेज अपडेट केलं आणि माझ्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी आपण व्याख्यान देतोय इथले गुरुवर्य अभ्यासू आहेत. आपण जरी एखादा मुद्दा आपल्याकडनं राहून गेला तरी ते करेक्ट करणारे आहेत आणि म्हणून इथे येताना एक वेगळा आनंदही असतो आणि वेगळं दडपणही असतं. आणि सगळ्यात जास्त टाळ्या आपण वाजूया आपल्या 2 लाडक्या शिक्षिकांसाठी, आदरणीय मुंडे मॅडम आणि कदम मॅडम. काय पेरलंय तुम्ही यांच्यामध्ये. पहिल्यांदा स्वागत गीत झाल्यावर 1 मिनिटात बोलतोच. आता काय होतंय माहिती का की कौतुकाचा विषय निघाला की जगदाळे सरांचा शब्द आहे. कौतुक हा शब्द छोटा आहे पण ते व्यक्त करण्यासाठी मन फार मोठं असावं लागतं. ह्या स्वागत गीताच्या तिथे काही मुलींनी फेर धरला बघा. 2 मुली एकत्र येत होत्या आणि गंमत अशी झाली की एका मुलीला जोडीच राहिली नाही आणि ती अशी फिरत राहिली फक्त. आणि ती हिला म्हणते अगं ये, तिला म्हणते अगं ये.
आणि त्यांना प्रत्येकाला कपल मिळालं होतं, कोणीतरी पार्टनर मिळाला होता. तुमच्या लक्षात आलं असेल की हा पाहुणा नुसताच येऊन बसत नाही, हा लक्षपूर्वक पाहत असतो. आणि माझ्या लक्षात आलं आणि पुढच्या क्षणामध्ये तिकडची मुलगीने तिचा हात सोडला आणि पुन्हा एक राऊंड झाला आणि जी मुलगी आपल्या रिंगणाच्या बाहेर गेली होती, जी मुलगी आपल्या याच्या बाहेर गेली होती, तिला आपल्यात घेतलं आणि सामावून घेतलं. याला फार मोठे संस्कार लागतात की आपल्या अंगणाबाहेर गेलेल्या एखाद्याला उचलून घ्यावं आणि पुन्हा आपल्यामध्ये सामावून घ्यावं. यालाच तर संस्कार असं म्हणतात. ते संस्कार कृतीतून या मुलींनी दाखवले आणि छानपैकी हा कार्यक्रम, माझ्या तरी अविस्मरणीय असा हा कार्यक्रम माझ्या जीवनातला. आणि सरांनी सांगितलं की या वर्षातली शेवटची बालसभा असेल आणि पुढच्या वर्षातली पुन्हा पहिली बालसभा असेल, त्याही वेळेला मला निमंत्रण असेल. खरं तर इथं निमंत्रण प्राप्त करून घेणं हे वक्त्याच्या दृष्टिकोनातून, माणसाच्या दृष्टिकोनातून आणि भोसरीकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची गोष्ट असते या सर्व शिक्षक वृंदांसाठी. आणि मला विशेष कौतुक अजून करायचं आहे ते म्हणजे पालक मातांचं. आणि जास्त माता आहे तिथे, आणि ज्या ठिकाणी मातांचा विषय येतो, एखादं काम जर का महिलांनी हाती घेतलं, सॉरी मी एक पुरुष असूनही हे बोलण्याची डेअरिंग करतोय की जेव्हा एखादं काम एखादी माता हाती घेते तेव्हा त्या कामातलं निम्म यश नाही, 100% यश त्या हाती घेणाऱ्या महिलेतच असतं. आणि म्हणून या मुलांना नटवणं, सजवणं. आमचे सावरकर तिथे उघडेच बसले होते. कुठे गेले ते सावरकर? हा, घातले का कपडे तुम्ही? बरं बरं. थंडी वाजत होती आणि असं वाटलं की अरे इतक्या 7 वाजता आला असेल आणि तरी बसलाय रुबाबामध्ये आणि जानवं घातले. ते ओरिजिनल जानवं आहे का असंच? ठीक आहे, त्या जानव्याचे पण काही संस्कार असतात. असो, वेळ खूप झालाय. सावरकरांच्या जीवनातला अंतिम क्षण सांगतो अर्ध्या मिनिटात आणि थांबतो. कौतुक कोणाचं राहून गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्यांचंच खूप कौतुक आहे. सावरकरांनी आपला देह स्वखुशीने ठेवलेला आहे. सावरकरांनी शेवटच्या क्षणामध्ये अन्न पाणी वर्ज्य केलं. आत्ताचा जो दिवस आहे तो उत्तरायणाचा आहे. ज्यांना गीता माहिती आहे, ज्यांना ज्ञानेश्वरी माहिती आहे, आणि अजून एक लक्षात घ्या, हे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचं 725वं वर्ष आहे. आपल्या भारताचं 75वं म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि या अशा दोनही महत्वाच्या दिवशी आपली ही सभा या ठिकाणी संपन्न झाली. अविस्मरणीय आहे. जेव्हा या जगामध्ये काही करण्यासारखं राहत नाही तेव्हा जाणं चांगलं. आणि म्हणून भीष्माचार्यांनी दक्षिणायन संपूर्ण उत्तरायण येण्याची वाट पाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा उत्तरायण चालू, आता उत्तरायण चालू आहे. सकाळचा दिवस असावा, मरण कसं असावं? उत्तरायण असावं, शुक्ल पक्ष असावा आणि उजेडाच्या दिवशी मरण यावं, म्हणजे सूर्यप्रकाशात मरण यावं. त्यावेळेला ते मरण चांगलं समजलं जातं. सावरकरांनी 23 दिवस अन्न पाणी वर्ज्य केलं आणि अत्यंत उदात्त अंतकरणाने या लोकांचा अखेरचा श्वास घेतला. तो दिवस होता 26 फेब्रुवारी 1966 आणि ती पुण्यतिथी आपण साजरी केली. माझी ही प्रवाहित झालेली विचारांची पुष्पांजली सावरकरांच्या चरणी आणि बाल विद्यार्थ्यांच्या चरणी आणि आदरणीय गुरुवर यांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. भारत माता की जय.